हो ना, तुम्हाला तर माहित आहे की आता हळद लावायचा सीझन सुरू झालाय. तर आज आमची गँग लावायला जाणार होती हळद आणि हे आहेत आमचे बॉस. आणि माझी गाडी जरासं खराब असल्यामुळे मी बसलेलो आज अरुंदाच्या गाडीवर. लक्ष्मीनगर मध्ये गेलो तर तिथे किनारचं पाणी पूर्ण भरून चाललेलं बघा. मग आम्ही पोहोचलो ज्या शेतात हळद लावायची होती तिथं. आणि राहुलला बघा हात्यार कसं तयार करून गेलता टॉप मध्ये. आणि हेच ते प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आता आम्हाला हळद लावायची आहे. तर ही हळद लावायला आम्ही अंगावरच घेतलेलं, म्हणजे खंडीत घेतलेलं. गेल्या तरी हळदीचं बी आम्हाला असं औषधात बुडवून घ्यायचं होतं. तर ही पोती एका झाडाखाली ठेवलेली होती, तिथनं आम्हाला या हौदात टाकून बुडवून घ्यायचं होतं. हळद लावायच्या अगोदर सुरुवातीला असं आग्र्या मारून घ्यायला लागतात. तर ही आमची 4 फंटर कसं गुळीगत लागलेली काम करायला. आणि मारल्या आग्र्यामध्ये आमचं यशुद्ध दादा बी टाकताना. आणि अबू दादा तर काय काम करायला सुट्टीच दिन झाली. आणि हे बी टाकता येताना आम्ही बी घेऊन पण यालता आणि यांना टाकू पण लागालतं. एक तासभर झालं तेवढ्यात मालकाने लगेच चहा घेऊन आली बघा. तर आमची गँग सगळी बसली मग चहा प्यायला. हळद लावणे म्हणजे ही एक पेरणीच आहे आणि पेरणी ही व्यवस्थित लावायला लागतंय, त्यामुळे गडबड गोंधळ करून अजिबात चालत नाही. आणि ऊन एवढं जोरात होतं की आम्ही 5 मिनिटं विश्रांती घेतली झाडाखाली बसून. जर तुम्हाला पण तुमच्या हळद लावून घ्यायची असेल तर मी देतो त्या नंबरवर कॉल करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा.